आज माघी गणेशोत्सव अर्थातच गणेश जयंतीचा दिवस आणि ह्या गणेश जयंतीच्या निमित्ताने सर्वत्र भक्तिमय वातावरण असल्याचं आपण पाहतोय। ह्या गणेश जयंतीच्या निमित्ताने आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी प्रत्येक भाविक मंदिरामध्ये जात असल्याचं देखील पाहायला मिळतंय। लाडक्या बाप्पाची पूजा अर्चा आज सकाळपासूनच भक्तिमय वातावरणामध्ये सुरू आहे। अशातच पुण्यामधील सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या चरणी देखील सकाळपासूनच विधिवत पूजा चालू आहे। अशा वेळेला पीएनजी ज्वेलर्सच्या माध्यमातून गणपती बाप्पाच्या चरणी 1 किलोचा कमळहार अर्पण करण्यात आलाय। श्रद्धा आणि उत्कृष्ट कामगिरीची परंपरा पुढे नेत पीएनजी ज्वेलर्सने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला 10 पदरी भव्य कमळहार अर्पण करत पुन्हा एकदा अध्यात्म आणि कलेप्रती आपली निष्ठा दर्शवले। 1 किलो वजनाच्या या हारामध्ये 400हून अधिक उपरत्ने जडलेली असून हा हार म्हणजे अखंड भक्तीचे प्रतीक आहे। कमळहार हा पवित्र कमळाच्या प्रेरणेमधून साकारलेला सोन्याच्या दागिन्यांचा उत्कृष्ट नमुना आहे। पीएनजी ज्वेलर्सचे संस्थापक आणि गणपती भक्त दाजी काका गाडगीळ यांनी अर्पण परंपरा सुरू केली अशी माहिती ट्रस्टचे सरचिटणीस हेमंत रासने यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाला गणेश जन्माचा औचित्य साधून पीएनजी ग्रुपचे सौरभ गाडगीळ व त्यांच्या परिवाराने 1,05,00,000 रुपयांचा सुवर्णहार हा त्यांनी आज अर्पण केलेला आहे। त्या हारामध्ये कमळ आहे। त्या हाराचं जे वैशिष्ट्य आहे तो त्यांनी स्वतः त्यांच्या गणपती बाप्पाचे जे आभूषण आहे ती जवळजवळ 80 ते 90% ही गाडगिळांनीच बनवलेली आहे। आणि हा सुद्धा सुंदर हार सुवर्णहार जवळजवळ 1,05,00,000 रुपये किमतीचा 1.25 कोटीपेक्षा जास्त वजनाचा हार आज सौरभ गाडगीळ व त्यांच्या पीएनजी ग्रुपने आज बाप्पाला अर्पण केला। कमळहार हा अत्यंत नाजूकपणे साकारलेला दागिन्याचा एक उत्कृष्ट नमुना। यामध्ये अनेक आध्यात्मिक प्रतीके जडवली जातात। या हाराच्या मध्यभागी असलेले तेजस्वी कमळ शुद्धतेचे प्रतीक आहे। याला 2 मोरांचा आधार दिला असतो। मोर हे दिव्य वैभव आणि समृद्धीचे प्रतीक आहेत। हाराच्या 8 पदरांची रचना रुद्राक्षांच्या मण्यांसारखी आहे। ही रचना आध्यात्मिक संरक्षण आणि समतोलाचे प्रतीक दर्शवते। या हाराला भक्तीचा अनोखा स्पर्श देण्यासाठी गणपती बाप्पाच्या आवडत्या मोदकाच्या आकारामधील गडद लाल रंगाच्या रत्नांचा समावेश करण्यात आलाय। यामधून परंपरा आणि कलात्मक कौशल्याचा सुंदर मिलाफ हा घडवला गेलाय असं मत ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर सौरभ गाडगीळ यांनी सांगितलं आहे। सगळ्या गणेश भक्तांना सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो। गणेश जन्माच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। आणि या पावन दिवशी पीएनजी ज्वेलर्सकडनं आम्ही हा एक अनोखा सोन्याचा कमळहार बाप्पाला अर्पण केलेला आहे। हा हार खऱ्या अर्थाने बाप्पाला सुरेख दिसतोय आणि ह्याची खासियत आहे की हा हार 1 किलोपेक्षा जास्ती सोन्याचा आहे। याच्यामध्ये 10 पदर आहेत। याच्यामध्ये कमळाची चिन्ह आहेत। आपला राष्ट्रीय पक्षी मोर ह्याच्यामध्ये आहे आणि 10 पदर आहेत। त्यामध्ये 400हून अधिक खडे आहेत। आणि आम्हाला खूप आनंद वाटतोय की आमच्या पूर्ण वाटचालीमध्ये बाप्पाचा नेहमी आमच्या मागे पाठिंबा राहिलेला आहे। दाजी काकांपासून बाप्पाने सगळे दागिने करायचा आम्हाला मान मिळालेला आहे। आणि IPOच्या आधी आम्ही एक नवस केला होता की IPO झाल्यावरती आपण बाप्पाला आपल्याकडनं एक चांगला हार करून अर्पण करूयात आणि आज ती संधी पूर्ण होत आहे। आम्हाला खूप आनंद वाटतो। आम्ही सगळ्यांचे ऋणी आहे आणि दाजी काकांचे आशीर्वाद बाप्पाचा आशीर्वादमुळेच प्रगती पीएनजीची होत आहे। ग्राहकांबरोबर आमच्याबरोबर आहेतच। मी सगळ्यांचे आभार मानतो। सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि अशी आमच्याकडनं सेवा करून घ्या असं मी या दगडूशेठ मंडळाला आवाहन करतो। आणि आम्हाला खूप अभिमान आहे, गर्व आहे की हे दागिने घडवण्याचा मान आम्हाला मिळत आहे। आमच्या पूर्ण परिवाराकडनं पीएनजी परिवाराकडनं सगळ्यांना गणेश जन्माच्या खूप खूप शुभेच्छा।